जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. ही साद घालती झाडे, कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी, मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर, मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे, जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. नमस्कार मंडळी, मी सुरभी वालावलकर ठोसर, पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात करण्यात आलेल्या ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा या उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण आपल्या 50व्या एपिसोडमध्ये आहोत आणि जवळजवळ गेले 1 वर्ष आपण आपलं हे पर्यावरण शाळेच्या माध्यमातून भेटत आहोत. फेब्रुवारीमध्ये याची सुरुवात झाली होती, तेव्हापासून आपण दर शुक्रवारी पर्यावरण शाळेच्या माध्यमातून विविध विषय घेऊन भेटत आहोत. जसं आपण दर एपिसोडमध्ये एका प्रोजेक्ट विषयी माहिती घेतली, तसं आजही आपण आपल्या पर्यावरण दक्षता मंडळाच्या एका प्रकल्पाविषयी जाणून घेणार आहोत. ऍक्च्युली हा जो प्रकल्प आहे त्याचं नाव आहे पण आपलं पर्यावरण दिनदर्शिका. तर यामध्ये आपण आता हे आपलं 4थं वर्ष आहे दिनदर्शिकेचं. ह्याच्या अंडर आपण विविध पर्यावरणीय विषयांवर दिनदर्शिका पब्लिश करतो आणि आत्ताचं जे 2025 दिनदर्शिका जी आहे ती आपण पाणी या विषयावरती काढलेली आहे. तर यामध्ये विविध पाण्याचे सोर्सेस जे आहेत त्याविषयी आपण त्याच्यात माहिती दिली आहे. त्यानंतर त्या विविध सोर्सेसवरती काम करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांची देखील आपण त्यामध्ये माहिती दिलेली आहे. आणि पावसापासून सुरू होऊन समुद्रापर्यंत जो पाण्याचा प्रवास असतो तो आपण सर्व या कॅलेंडरमध्ये दाखवला आहे. तर ज्यांना इंटरेस्ट असेल या कॅलेंडर विषयी अधिक जाणून घेण्यामध्ये, किंवा हे कॅलेंडर तुम्ही शाळांमध्ये गिफ्ट देखील देऊ शकता, जेणेकरून तसे विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय पोहोचेल. तर ज्यांना यामध्ये कॅलेंडर घ्यायची इच्छा असेल त्यांनी नक्की आपल्या ऑफिसमध्ये संपर्क करावा. बाकी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी डिटेल्स सगळे पाठवून देते ऑफिसबद्दलचे. वॉटर कन्झर्वेशनची लोकांना जोडण्याचा हा एक आपला प्रयत्न आहे. तर याला नक्की एक चांगला सपोर्ट तुमच्याकडून म्हणजे होणं असं अपेक्षित आहे. त्यासाठी मी तुम्हाला जस्ट हे आपलं पर्यावरण दिनदर्शिकेविषयी एक छोटं माहिती सांगितली. ह्याच्या आधी आपण जे 3 दिनदर्शिका काढल्या होत्या त्या वेगवेगळ्या विषयांवरती काढल्या होत्या. सर्वात पहिले आपण पर्यावरण दिनांविषयी दिनदर्शिका काढली होती. म्हणजे प्रत्येक वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर 108 पर्यावरणीय दिन असतात. त्यानंतर आपण रामसर साइट्स वरती दिनदर्शिका काढली होती आणि मागच्या वर्षीची जी कॅलेंडर होतं ते आपण ज्या भारतामध्ये चळवळी झाल्या होत्या पर्यावरणासंदर्भात त्या चळवळींच्या वरती काढलं होतं. आणि आत्ताचं जे आहे ते पाण्यावरती आपण काढलं आहे. तर ज्यांना हवा आहे त्यांनी नक्की संपर्क साधावा आपल्या ऑफिसमध्ये. आजचा आपला जो विषय आहे तो पाण्याशी संबंधित. जसं मी आता म्हटलं मागच्या वेळेला की हा जो महिना आहे तो पूर्ण आपण पाणी या विषयाला डेडिकेट केला आहे. तर आज आपण विहिरींविषयी जाणून घेणार आहोत आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहे डॉक्टर उमेश मुंडले सर. सरांचा तुम्हाला थोडक्यात परिचय करून देते. सर नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट सर्व्हिसेसमध्ये प्रोप्रायटर म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतर ऑयकॉस वॉटर मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे डिरेक्टर आहेत. त्यासोबतच समृद्ध वसुंधरा फाउंडेशनचे देखील ट्रस्टी आहेत सर. त्यांनी इकॉलॉजी या विषयामध्ये PhD केलेला आहे 2002 मध्ये. त्यानंतर त्यांनी ऍडव्हान्स वॉटर मॅनेजमेंट अँड इरिगेशन हा जो कोर्स आहे तो 2013 मध्ये केला. सरांचा एक्सपर्टीज बऱ्याच विषयामध्ये आहे. त्यापैकी काही विषय म्हणजे वॉटरशेड डेव्हलपमेंट, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट, रिस्टोरेशन ऑफ वॉटर बॉडीज, कमर्शियल ऍग्रिकल्चर अँड प्लांटेशन, कन्झर्वेशन ऑफ सेक्रेड ग्रोव्ज अँड फॉरेस्ट अशा अनेक विषयांमध्ये सरांची एक्सपर्टीज आहे. आणि त्यांनी आतापर्यंत साधारण 200 गावांपेक्षा जास्त ठिकाणी या विषयांमध्ये काम केलेलं आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये.
त्यानंतर त्यांचं रोटरी इंटरनॅशनलच्या या संस्थेतर्फे इस्रायलमध्ये जाऊन त्यांनी वॉटर मॅनेजमेंट एक्सपर्ट म्हणून तिथे ते गेले होते आणि त्यांनी त्यांचं नॉलेज आणि एक्सपिरियन्स इकडे शेअर केला. त्यानंतर त्यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित केलं आहे. त्यापैकी काही पुरस्कार म्हणजे जीवन पुरस्कार, कुबेर रत्न, कोकण जलसेवक, त्यानंतर अमृत पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांना या वॉटर कन्झर्वेशनच्या कार्याबद्दल प्राप्त झाले आहेत. तर फार वेळ न घेता मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करावी. आजचा विषय आहे विहिरींचे महत्व, इम्पॉर्टन्स ऑफ वेल्स. नमस्कार, गुड इव्हनिंग. आज आपण एका महत्वाच्या जलस्रोताबद्दल बोलणार आहोत, जो जलस्रोत पृष्ठभाग आणि भूजल या दोन्हीच्या चांगल्या बाजू दाखवतात, या दोन्हीच्या मध्ये आहे आणि त्याच्याविषयी लोकांमध्ये पुरेशी जागरूकता. आपण सुरुवात करूया. ही जी स्लाइड दिसते याच्यामध्ये एक मोठा गोळा आणि काही लहान गोळे दिसत आहेत. त्यातला जो निळा बाण जिथे आहे ती आहे पृथ्वी आणि हा मोठा गोळा आहे तो आहे सूर्य. म्हणजे आपल्या या सगळ्या जगात सूर्यमालेमध्ये आपलं स्थान कुठे आहे? आपण कुठे एका कोपऱ्यातल्या एका छोट्याशा लहानशा ग्रहावर आहोत. तेव्हा आपण कुठलाही विचार करताना जो विचार करतो की माणूस हा सगळ्या गोष्टींच्या केंद्रस्थानी मानतो आपण, आणि आपल्या सगळ्या पॉलिसीज, धोरणं जी आहेत किंवा आपण जे काम करतो, ज्या काही गोष्टी सुचतात आपल्याला, त्या सगळ्याला आपण स्वतःला केंद्रस्थानी मानून त्याप्रमाणे करत असतो. तर हे लक्षात घेण्याची गरज आहे की आपण या जगाच्या केंद्रस्थानी अजिबात नाही. आपण एका सूर्यमालेच्या एका लहान ग्रहावरती असलेली एक प्राण्यांची जमात आहोत, जी कन्झ्युमर आहे. आपण प्रोड्युसर नाही आहोत, आपण कन्झ्युमर आहोत. आणि त्याचबरोबर दुसरा भाग असा आहे की एका सूर्यमालेच्या एका लहानशा ग्रहावर असणारी एक प्रजाती असूनही आपण सगळ्या जगावर आपल्या वागण्याच्या, आपल्या कृत्याच्या, सगळ्या ज्या गोष्टी करतोय आपण, त्याचा परिणाम घडवू शकतो, चांगला वाईट. ती ताकद आपल्याकडे आहे, आपल्या या प्रजातीमध्ये आहे. त्यामुळे जगाचं भलं वाईट करणं किंवा आपलं भलं वाईट करणं आणि सांभाळणं स्वतःला किंवा स्वतःचा तोटा करून घेणं, फायदा करून घेणं, हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. आणि त्यासाठी आपल्याला पूर्णपणे लक्ष देऊन काम केलं पाहिजे. ते 4 प्रश्न आहे त्याच्यामध्ये. आजचा आपला जो माझं लेक्चर किंवा आपला संवाद आहे, जो एकतर्फी जरी असला तरी सुद्धा या 4 प्रश्नांवरती तो असणार आहे. पहिला आहे, हाऊ मेनी डिफरंट स्पीशीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स डू यू सी अराउंड. दुसरा आहे, हाऊ मेनी ट्रीज डू यू सी इन द विसिनिटी. हॅज द ग्रीन कव्हर इन्क्रीज ऑर डिक्रीज्ड अँड हॅव यू प्लांटेड एनी ट्री एनिवेअर. आता हे सगळे झाडांविषयी किंवा पर्यावरणाविषयी प्रश्न आहेत. तर पाण्याच्या याच्यामध्ये याचा काय संबंध, असा प्रश्न पडू शकतो. पण या 4 प्रश्नांच्या मागचा कार्यकारणभाव लक्षात घेतला तर तुम्हाला लक्षात येईल. आपण परत एकदा वाचूया. त्यातला पहिला प्रश्न वाचला तर त्याला म्हणतात एक्सप्लोरेशन. कुठली गोष्ट चालू करताना, त्याचा अभ्यास करताना एक्सप्लोरेशन हा पहिला भाग आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेलो तर ते जे आहे त्याला म्हणतात डॉक्युमेंटेशन. कुठलीही गोष्ट करताना एक्सप्लोरेशन नंतर डॉक्युमेंटेशन खूप गरजेचं असतं. तिसरा भाग आहे, त्याचं उत्तर शोधताना आपल्याला आपण जे करतो त्याला म्हणतात अनालिसिस. या तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कुठल्या गोष्टीमध्ये. पण चौथी गोष्ट जी आहे त्याचं उत्तर शोधताना आपल्याला कळतं, दॅट इज ऍक्शन. थोडक्यात काय, तर तुमची ऍक्शन असल्याशिवाय पहिल्या 3 गोष्टींवर तुम्ही किती अभ्यास केला, किती माहिती मिळवली तरी त्याचा पुरेसा फायदा होत नाही, विशेषतः कॉन्झर्वेशन या क्षेत्रामध्ये. मध्ये कॉन्झर्वेशन जंगलाचं असेल, पाण्याचं असेल, तो इतर कुठल्याही नैसर्गिक स्रोताचा असेल. त्यामुळे लोकांचा सहभाग, पीपल्स पार्टिसिपेशन आणि ऍक्शन इन राईट डायरेक्शन हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे एक जनरल पाण्याची विविध रूपं बघूया. वायू रूपामध्ये आपल्याला पाणी बघायला मिळतं, ढग, धुकं आणि वाफ या परिचयामध्ये. द्रव याच्यामध्ये आपण पावसापासून जे गोष्टी समुद्रापर्यंत पाणी जातं तिथपर्यंत ज्या गोष्टी आहेत, विशेषतः ज्या सरफेसवरनं, पृष्ठभागावरनं दिसणारं पाणी आहे ते आहे द्रवरूप. आणि तिसरं आहे घन हिमनं कोठलेलं पाणी किंवा बर्फवृष्टी होते ती. पाण्याच्या स्रोतांचा विचार केला तर आपल्याला सगळ्यात पहिले दिसते नदी, कारण नदी ही मोठी आहे, वाहती आहे आणि अनेक नद्या असतात. मानवी संस्कृतीसाठी पाणी हा खूप महत्वाचा घटक आहे पहिल्यापासूनच. आणि त्यामुळे तुम्ही जर बघाल की वेगवेगळ्या नद्यांच्या काठांवर अनेक संस्कृती फुलल्या, मोठ्या झाल्या, कारण त्यासाठी लागणारं जे अमर्याद पाणी लागतं
पाण्याचा काय पूर्ण क्षमतेने वापर करता येईल एवढा साठा असावा लागतो, संचय असावा लागतो. तो नदीच्या मार्फत होतो, म्हणून नदीच्या काठावरती संस्कृती फुलायला लागल्या. पण जसजशी लोकवस्ती वाढायला लागली आणि आपली संस्कृती त्या इव्हॉल्व्ह व्हायला लागली, तसं माणसाला पाण्याचा जास्ती माणसाची गरज निर्माण झाली आणि प्रत्येकाला नदीकाठी राहणं शक्य नव्हतं. म्हणून नंतर माणूस नदीपासून लांब लांब जायला लागला. पण जरी लांब जात असेल तरी सुद्धा त्याला पाणी तर रोज लागत होतं. आणि माणूस हा हुशार आणि आळशी असा माणूस असल्यामुळे त्याने आपल्या आजूबाजूला रोज लागणारं पाणी मिळू शकेल का हे शोधायला सुरुवात केली. ते पूर्वी झऱ्यांमधनं पाणी यायचं, झऱ्याच्या नंतर मग त्याच्या नद्या झाल्या, नदीचा प्रवाह हा समुद्रापर्यंत जाऊन समुद्रात मिळून जलचक्र पूर्ण होत गेलं. पण जेव्हा माणसाला कळलं की आपल्याला रोज पाणी लागणार आहे आणि रोज नदीपर्यंत जाणं मला शक्य होणार नाहीये किंवा नदीच्या जवळ राहणं मला शक्य होणार नाही, तेव्हा त्याने आपल्या आजूबाजूला पाणी शोधायला सुरुवात केली. अर्थातच जमिनीमध्ये खड्डा करून पाणी शोधणं आणि वॉटर मॅनेजमेंटची हिस्ट्री तेव्हापासून सुरू झाली. आता हे साधारण कधी झालं असेल असा अंदाज केला आपण, एक अभ्यास केला आणि उपलब्ध माहिती बघितली तर जवळपास ख्रिस्तपूर्व 8400 एवढ्या वर्षापूर्वी विहीर अस्तित्वात होती. सायप्रसमध्ये जे आर्किओलॉजिकल साइट्स नवीन मिळाल्या आहेत त्याच्यामध्ये ख्रिस्तपूर्व 8400 एवढ्या जुन्या काळात बांधलेली आणि आजही वापरात असणारी विहीर आहे. त्याचप्रमाणे युरोपमध्ये पूर्व जर्मनी जेव्हा होती किंवा जर्मनीचा बवेरिया आणि भाग आहे किंवा जे रिपब्लिक आहे त्या भागामध्ये ओकच्या लाकडापासून तयार केलेल्या म्हणजे बांधून काढलेल्या विहिरी बघायला मिळतात, जे आजही पाणी देत आहेत, आजही वापरात आहेत. त्यामुळे वॉटर मॅनेजमेंटची हिस्ट्री ही खूप पूर्वीपासून चालू झाली आणि घराच्या जवळ मातीमधनं पाणी काढणं किंवा साठा तयार करणं हे एक महत्वाचा भाग झाला. मग त्याचबरोबर विहीर पुरत नाही, मग मोठा तलाव बांधणं, पुष्करणी बांधणं किंवा स्टेपवेल्स बांधणं, ज्याला बारव म्हणतात, ते करणं, असा वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये इव्हॉल्व्ह होत गेलं. उत्कर्ष जसा माणसाचा आणि माणसाच्या ज्ञानाचा प्रसार वाढत गेला त्याच्याप्रमाणे त्याचं कौशल्य वाढत गेलं आणि मग या गोष्टी वाढत गेल्या. पृथ्वीवर पाण्याचं वितरण किती आहे याचं म्हणून लक्षात घेतलं तर 97% खारं पाणी आहे आणि 3% गोडं पाणी आहे फक्त उपलब्ध पाण्याचं. पण त्या 3%तलं सुद्धा हिमनग आणि हिमनगामध्ये साधारण 68-69% पाणी आहे. म्हणजे भूजल 30% आणि सरफेसवरनं किंवा पृष्ठभागावरनं वाहणारं पाणी 0.9 किंवा 1% धरू आपण. त्या 1%मध्ये नद्या 2% आहेत फक्त आणि सरोवरांमध्ये 87% पाणी. म्हणजे आपल्याला वापरात येणारं पाणी जरी सगळीकडे दिसत असलं तरी आपल्याला उपयोगी पडणारं, आपल्याला वापरात येणारं पाणी हे 3% गोडा पाण्याच्या 1% एवढंच आहे मॅक्झिमम. किंवा भूजलामधलं आपण जेवढं काढू शकू, वापरू शकू त्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. पण याचाच अर्थ सरफेस वॉटर हे 1% आणि भूजल 30% आहे. त्यामुळे माणसाला जर पाणी हवं असेल तर त्याचा आजही सगळ्यात मोठा स्रोत जो आहे तो भूजल हा आहे. ही काही फोटो आहेत मुंबईपासून एक 100 किलोमीटर अंतराची परिस्थिती काय आहे ती. माणसं दिसत आहेत तुम्हाला, गाव जमा झालंय, एक टँकर आहे, समोर एक बंधारा आहे आणि माणसं ज्याच्या भोवती आहेत ती आहे विहीर. विहीर कोरडी पडते आणि विहिरीत टँकरने पाणी ओतलं जातं आणि मग ते पाणी गावातले लोक साठवतात. असं आठवड्यातनं 2 वेळा होतं आणि साधारण मार्च पासून पुढचा पाऊस येईपर्यंत जूनपर्यंत आठवड्यातनं एकदा किंवा फार तर 2दा असं पाणी मिळतं. त्यामुळे शाळेत जायचं, परीक्षा द्यायची का पाणी आणायला जायचं, कुठल्या वयामध्ये काय काम करायचं, असं आपल्याला चटका लावणारे दृश्य बघायला मिळतात की शाळेत जाणाऱ्या लहान लहान मुली सुद्धा आपल्याला पाण्याच्या मागे जाताना दिसतात. त्यांच्या पायात चपला नसतात आणि सगळ्या रखरखी याच्यामध्ये पाणी आणायला लागतं. विहीर आहे पण पाणी नाहीये. लोकांचा दिवसभराचा कार्यक्रम असतो, भांडी ठेवून विहिरीच्या भोवती टँकरची वाट बघायची. आणि 2000 म्हणजे आता आपली 21व्या शतकातली फोटो आहेत. आहे तुम्हाला लग्न करायचंय तर पाणी आणा. साक्रीजवळ एका गावामध्ये आम्हाला बघायला मिळालं होतं की त्या गावामध्ये पाण्याचा भयंकर तुटवडा असतो. त्यामुळे जर मुलाचं लग्न करायचं असेल तर त्याला सांगायला लागतं की लग्न झाल्यावर पाणी भरायचं काम मी करेन. खरं तर हे सगळ्यांनी करायची गरज आहे.
पण जेव्हा अशी अट घातली जाते किंवा घालायची वेळ येते तेव्हा हा सामाजिक प्रश्न होतो. आणि सामाजिक प्रश्न का होतो? आपल्याकडे पाऊस कमी आहे म्हणून नाही किंवा पाण्याची कमतरता आहे म्हणून नाही, आपण पाण्याचं नियोजन करण्यामध्ये कमी पडतो, म्हणून हा प्रॉब्लेम आहे. ही जी रांग दिसते ती एका बोरवेलचं पाणी नंबर लागण्यासाठीची वाट बघतायत. हे वर्षभर चालतं आणि 24 तास नंबर असतात. किंवा टँकर आला की प्रत्येक जण आपापला पाईप टाकून त्यातनं पाणी घेऊन जातो. ह्या गोष्टी का होतात? महाराष्ट्र हे देवाचं तसं लाडकं राज्य आहे असं म्हणतो मी भाग, कारण इकडे पाऊस खूप पडतो आणि पाणी भरपूर आहे. पण तरी सुद्धा ही परिस्थिती का, याचा विचार केला तर असं लक्षात येतं की अनेक फॅक्टर्स आहेत. त्यातला एक महत्वाचा भाग असा आहे की आपण याचा पाणी किंवा कुठल्याही नैसर्गिक स्रोताचा फार गंभीरपणे विचार केला नाही. इथे सुद्धा जर पाणी कमी आहे आणि टँकरने पाणी जात आहे तर माझ्या गावातनं जाताना मी त्या टँकरचा नळ सोडून त्याच्या मागे धावत धावत पाणी भरेन आणि जेवढं पाणी मिळेल तेवढं माझं. ही अगतिकता किंवा हा अट्टाहास कशामुळे आलाय? तर जे नैसर्गिक स्रोत पाणी आहे विपुल प्रमाणात बघायला मिळतं पण वापरायला मिळत नाही, असं पाणी मला किती मिळेल यासाठी प्रयत्न करताना ज्या गोष्टी केल्या जातात त्यातली ही एक चुकीची गोष्ट आहे, पण ही घडते. कोरडे कालवे आणि दुष्काळ हा एक महत्वाचा भाग आहे. पाऊस पडला तरी सुद्धा ते पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरून ओढ्यांमध्ये जाऊन समुद्रामध्ये जाणं, हे जे जलचक्राचा भाग आहे तो अनेक ठिकाणी अनियमित झालेला आहे किंवा त्याच्यामध्ये काही बाधा आलेली आहे, ती माणसामुळेच आलेली आहे. अनेक ठिकाणी नदीचे प्रवाह बदलणं, बुजवून टाकणं, शेतीसाठी काही गोष्टी करणं, अशा अनेक चुकीच्या गोष्टी आपल्या बुद्धीने केल्यामुळे अनेक वेळा माणसाने आपल्याच भविष्याचं नुकसान करून घेतलेलं आहे. जंगलतोड किंवा केमिकल्सचा अतिवापर म्हणजे रासायनिक खतांचा अतिवापर. त्यात 2 फोटो दिसतात. डावीकडचा फोटो वरचा जो आहे तिथे तुम्हाला एकच वृक्ष दिसते, बाकी सगळं साफ आहे. जर जंगलच नसेल तर ते माती धरून ठेवणार कसं, पाणी धरून ठेवणार कसं? आणि दुसरा भाग आहे उजवीकडचा फोटो, त्याच्यामध्ये दिसतंय ओव्हरडोज ऑफ केमिकल्स. ऊसाची शेती आहे पण त्यामध्ये खतं एवढी वापरली गेली की त्या मातीमधनं आता पाण्याची उपळे येते, पाणी वरती येतं आणि अति पाणी झाल्यामुळे ती जमीन अति खार झाली आणि वाया गेली. विहिरीचं खोलीकरण हा एक ग्रामीण भागामधला खूप लोकप्रिय कार्यक्रम आहे की असलेल्या विहिरीचा साठा वाढवण्याची गरज प्रत्येकाला वाटते, कारण प्रत्येकाची पाण्याची गरज बदलत चाललेली आहे आणि जसा जसा आपली जीवनशैली बदलत चालली आहे तसा पाण्याचा होणारा वापर हा सुद्धा जास्ती होत असल्यामुळे विहिरींचं खोलीकरण करणं किंवा असलेल्या स्रोताचा साठा वाढवणं, त्याचं स्टोरेज कपॅसिटी वाढवणं यासाठी काम केलं जातं. पण हे करताना अनेक ठिकाणी सुरुंगाचे स्फोट केले जातात आणि याच्यामध्ये विशेषतः कोकणामध्ये या गोष्टी केल्या तर असं एक आमचा अनुभव आहे की जर सुरुंग लावून तुम्ही विहीर करायचा प्रयत्न केला तर त्या खडकाला हेअरलाईन क्रॅक्स जातात आणि आहे ते पण पाणी जातं. हे लोकांना सांगूनही कळत नाही आणि आजही 1 वर्षामध्ये 5 विहिरी 10 विहिरी खोल करायला गेलं आणि ब्लास्टिंग करून आहे ते पण पाणी गेलं, अशा प्रकारच्या गोष्टी ऐकायला मिळतात. हा पाणी परिस्थितीला विरोधाभास आहे. म्हणजे काय झालंय की चुकीच्या धोरणांमुळे आपण एकीकडे कोरडा दुष्काळ असणारी वाळवंट तयार करतोय आणि दुसरीकडे ओढा दुष्काळ असलेली वाळवंट तयार करतोय. हा वॉटर पॅराडॉक्स एक तयार झालाय. पण पाणी टंचाई इथं वस्तुस्थिती आहे. आपल्याला शहरामध्येही जाणवतं, गावामध्येही जाणवतं. त्याची कारणं वेगळी असतील पण पाणी टंचाई वस्तुस्थिती. मग लोक काय करतात? लोकांच्या हातात काय आहे की लोक अनेक धोकादायक मार्ग स्वीकारतात. त्यातला सगळ्यात सोपा आणि जवळ असलेला मार्ग कुठला आहे की पाणी हवंय तर जास्ती खोल जा आणि जास्तीत जास्त स्रोत तयार करा. हे जे टेबल दिसते तुम्हाला याच्यामध्ये लक्षात येईल की बोरवेलचं प्रमाण ज्या पद्धतीने वाढलंय, हा अधिकृत आकडा आहे जो बोरवेलचा आहे, तर याच्यापेक्षा निश्चितच जास्ती बोरवेल्स असणार आहेत. पण जमिनीला तुम्ही जास्त भोकं पडून त्यातनं जास्ती पाणी येणार नाहीये. जमिनीमध्ये पाण्याचा साठा तुम्ही किती करताय किंवा किती करू शकताय, ॲक्विफर ज्याला म्हणतात, त्याची पाणी धारण क्षमता किती आहे आणि ती पुरेशी आहे का आणि त्याचा आपला वापर काय आहे, आपण ते वापरतोय का त्याचा अतिरेक करून एक्सप्लॉयटेशन करतोय, याचा विचार केला आणि याचं गणित मांडलं तर आपल्याला यातली माहिती कळू शकते. पण लोकांचं ऑल इज बोरवेल सारखं झालं. आपण 3 इडियट्स पिक्चर बघितला होता, त्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला काही कळत नसेल, खात्री नसेल एखाद्या गोष्टीची, तेव्हा आपण आपल्या मनाला समजवायचं ऑल इज वेल. सध्याची पाण्याची परिस्थिती बघता ऑल इज बोरवेल असं झालेलं आहे.
त्याचं एक उदाहरण तुम्हाला आकडे दाखवते. तिकडे मुसंपल्ली नावाचं गाव आहे आंध्र प्रदेशमध्ये. लोकसंख्या 5,000 आहे. गावाचं क्षेत्रफळ आहे 2,000 एकर. आणि बोरवेल किती आहेत बघा, 6,000 पेक्षा जास्ती बोरवेल या गावात केल्या गेल्या. मी रांगोळी काढली थोडक्यात त्यांनी गावामध्ये. पण यातल्या 85% बोरवेलना कधीच पाणी लागलं नाही आणि बाकीच्या बोरवेल पण कोरड्या पडल्या. 6,000 पेक्षा जास्ती बोरवेल करून परिणाम काय आहे तर पाण्याची टंचाई. म्हणजेच मला वाटतं तिथे मी जमिनीला भूक पडून पाणी मिळतं का तर नाही. किंवा बोरवेल हा त्या सगळ्या रोगांवर 72 रोगांवर एक उपाय असं जे सांगितलं जातं वैद्यूंकडे, तसा बोरवेल हा पाण्याच्या प्रश्नावर उपाय आहे का तर नाहीये. हे आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे. फ्रेश वॉटर अवेलेबिलिटी ही दरवर्षी कमी कमी होत जाते. 2030 पर्यंत पर कॅपिटा म्हणजे दरवर्षी माणसाला मिळणारं पाणी 1,000 क्युबिक मीटरपेक्षा कमी असणार आहे, जे 55 मध्ये 5,000 होतं. म्हणजे आपण 55 मध्ये असणाऱ्या पाण्याच्या 20% पाण्यामध्ये सुद्धा 20%पेक्षा सुद्धा कमी पाणी आपल्याला मिळणार आहे आता. तर ही एक मोठी अलार्मिंग सिच्युएशन आहे. 2025 मध्ये आहोत आपण. हे 2030 लिहिलंय, पण येत्या 2-3 वर्षातही या गोष्टी होऊ शकतात. पण मग पाण्याची एवढी तीव्र टंचाई का जाणवते? त्याचं कारण तेच आहे की उपलब्ध गोड्या पाण्याचे स्रोत एकूण पाण्याचे 3% आहेत. त्यातलं भूपृष्ठावरील 1% आहे आणि भूजल आहे ते 30% आहे. आता 1% नदी, ओढे, नाले, आता धरणं आहेत काही प्रमाणात किंवा काही तलाव आहेत, पण तलाव फारसे माणसाच्या वापरासाठी डिसेंट्रलाइज पद्धतीने वापरले जातात गावांमध्ये, पण बाकी वापरले जात नाही. भूजल जे आहे 30%, यातला आपण किती गोष्टी वापरतो? तर भूजल वापरण्यासाठी भूपृष्ठामधलं, जर सबसर्फेस म्हणतात ज्याला, की जे जमिनीपासून फार खोल नाहीये असं पाणी जे आहे ते 30%च्या 85 ते 88% आहे. आणि डीप ॲक्विफर, ज्याला बोरवेल साठीचे ॲक्विफर आपण म्हणतो, त्याच्यामध्ये एकूण भूजलाच्या 12 ते 15% पाणी जातं. जे दगडामधल्या ज्या हेअरलाईन क्रॅक्स असतात त्याच्यातून पाणी खाली जातं आणि ठिकठिकाणी जिथे पाण्याला साठायच्या जागा आहेत तिथे साठून तिथे वेगवेगळे ॲक्विफर्स तयार होतात. आता आपली टंचाई एवढी तीव्र जाणवण्याचं महत्वाचं कारण हेच आहे की आपण बोरवेलच्या मागे आहोत. कारण बोरवेल करायला सोपी आहे, मला करायला लागत नाही, जागा कमी लागते, एका दिवसात होते, हे त्याचे फायदे असल्यामुळे बोरवेल केली जाते. पण आपण एकूण भूजलाच्या 12 ते 15% पाण्यासाठी सगळे मारामारी करतोय आणि एकूण भूजलाचा जो 85 ते 88% भाग आहे, जो सबसर्फेस पाणी आहे, ते आपण पुरेसं टॅपच करत नाही. हा आपला सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे. इतिहासकालीन व्यवस्थापन पद्धत काय होती तेव्हा? पाणी पुरवठा मंडळ नव्हतं तेव्हा. तर लोक त्यांची गरज स्वतःच भागवायचे किंवा पुण्याचं काम मानलं जायचं. अनेक राजे रजवाडे, जमीनदार, श्रीमंत लोक पुण्याचं काम म्हणून पाण्याची कामं करायचे. तेव्हा लोकसंख्या मर्यादित होती आणि पाणी ही पवित्र गोष्ट होती. एक वाराणसीचा एक हा पॉन्डस्केप आहे. 3 वेगवेगळ्या कालखंडातले फोटो, डावीकडचा 1822चा आहे, मग 1931चा आणि मग 2002चा. 1822च्या मध्ये तुम्ही बघाल की एका बाजूने गंगा आहे, त्याच्या खाली डावीकडे अस्सी नावाची नदी आहे आणि वरती वरुणा आहे. वरुणा आणि अस्सी या 2 नद्यांच्या मधला भाग म्हणून त्याला वाराणसी नाव आहे. तर त्याच्यामध्ये बघाल तुम्ही बरेच तलाव आहेत. आपण 1931 मध्ये येतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अस्सी नदी गायब झाली आहे. वरुणा आहे, पण वरुणाचं पाणी हे दूषित झालेलं आहे आणि तलावांची संख्या खूप कमी झाली. आणि त्या डावीकडे तुम्हाला एक गोष्ट दिसेल, वॉटर वर्क्स, म्हणजे सरकारचं पाणी पुरवठा खातं तयार झालंय. इथे आपल्याकडच्या पाण्याच्या वाटपाची एक अडचणीची परिस्थिती निर्माण झाली. कारण आतापर्यंत काय होतं की पाण्याचं काम हे माझं पाणी मी मिळवायचं काम होतं किंवा सामाजिक प्रश्न होता, गावाचं काम होतं. ते जेव्हा सरकारकडे हस्तांतरित झालं आणि सरकार पाणी देणार म्हटल्यावरती आपण आपले जलस्रोत आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आणि त्यामुळे ते नष्ट झाले किंवा कमी झाले आणि त्याचा एकूण परिणाम आपल्या भूजल पातळीवरती झाला. तर आपण वेगवेगळ्या किल्ल्यांवरती जातो, त्या किल्ल्यांवरती मोठी मोठी टाकी असतात, विहीर असते, त्याच्यात पाणी मिळतं आणि खाली असलेल्या गावात पाणी नसतं. ही गोष्ट आपण सगळ्यांनी बघतो. मी जादू आहे का किंवा चमत्कार आहे का तर नाहीये. जेव्हा किल्ला बांधला जातो, त्याची तटबंदी बांधली जाते, त्याच्यामध्ये पाणी अडवलं जातं, जे भूजल साठा तयार होतो आणि ते पाणी विहिरींमधून काढलं जातं.
म्हटलं तर अतिशय सोपं, एकदम लॉजिकल गोष्ट आहे, पण अनेक वेळेला सोप्या गोष्टी करायला अवघड वाटतात किंवा अवघड जातात, किंवा एवढ्या सोप्या मार्गाने आपल्याला त्याचं उत्तर मिळू शकेल का असं लोकांना विश्वास बसत नाही, आणि त्यामुळे सोप्या गोष्टी करण्याकडे लोकांचा कल नसतो. तुम्ही आपल्याकडच्या कुठच्याही किल्ल्यावरती जा, उदाहरणार्थ लोहगड, त्याच्यावरचं जलव्यवस्थापन बघाल तर तिथे मोठे तलाव आहेत 2, आणि बाकीची कुंड आहेत. त्याच्यामध्ये त्याची रचना अशी आहे की एक ओव्हरफ्लो झालं की पाणी दुसऱ्यामध्ये जातं. हे रेन वॉटर हार्वेस्टिंगच आहे. हे सबसर्फेस सॉइल किंवा पृष्ठभागावरती असणारं पाणी साठवण्याचा प्रयत्न हाच एक प्रकार आहे. गावांमध्ये गेलो आपण, केवळ किल्ल्यांवरतीच नाही तर गावांमध्ये सुद्धा, आणि कोकणामध्येच, हे दापोली जवळच आहे, जांभ्या दगडात बांधलेली ही बारव आहे. पूर्वीच्या काळी अशा बारवा समुद्रकिनारी किंवा समुद्रकिनाऱ्याजवळच्या कोकणच्या पट्ट्यामध्ये खूप ठिकाणी होत्या. आजही त्यातल्या अनेक गोष्टी, अनेक बारवा कायम आहेत, फक्त त्याचा वापर कमी झालाय, आणि वापर कमी झाल्यामुळे त्याची देखरेख केली जात नाहीये. आणि अत्यंत महत्वाचा आणि चांगलं पाणी देऊ शकणारा स्रोत केवळ आपण दुर्लक्ष करण्यामुळे तो घालवतोय. तर समुद्रामधला किल्ला असो, त्याच्यामध्ये आपल्याला गोडा पाण्याचा तलाव मिळतो किंवा विहीर मिळते. तर या विहिरी कशासाठी आहे, तर या विहिरी पाणी काढण्यासाठी तयार केल्या, हार्वेस्टिंगसाठी केलेल्या आहेत, आणि ते पावसाचं पाणी जे साठवलं गेलंय तटबंदीमुळे ते काढून वापरून त्याचं नियोजन केलं गेलं. मग ते रायगड असो, ते वेगवेगळ्या ठिकाणी, ते रामेश्वर आहे तिकडे समुद्रामध्ये वाळूच्या बाजूला जे आहे तिथे तळी आहेत, टेम्पल पॉइंट म्हणजे देवाची तळी आहेत, आणि ती गोड्या पाण्याची आहे. आपल्याकडे पूर्वजांना पूर्वीपासून सबसर्फेस पाणी हा एक चांगला सोर्स आहे हे माहिती होतं, तो त्यांनी राखलेला होता. प्रश्न असा झाला की मधल्या काळामध्ये आणि अनेक ठिकाणी लिखित माहिती नसल्यामुळे ही गोष्ट विसरली जायला लागली, आणि आज आपल्याला अशी परिस्थिती आहे, मानसिकता आपली अशी झाली की विहिरीला पाणी लागेल का, 20, 15, 25 फुटावरती पाणी लागेल का, तर याच्यावरती ठामपणे नाही असं म्हटलं जातं. म्हणजे आजही बोरवेल करायला गेलं तर 400, 800, काही ठिकाणी 1200 फुटापर्यंत लोक जातात. खाली जायला काही मर्यादा नाहीये ना, पण त्याचे प्रश्न वेगळे आहेत, आणि तेवढं करूनही पाणी मिळतंय का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. मग किल्ला असो किंवा समुद्रकिनारा असो किंवा एखादं पठार असो, त्या ठिकाणी पृष्ठभागावर आणि सबसर्फेस सॉइल, सबसर्फेस वॉटर या दोन्ही गोष्टी वापरण्यासाठी अनेक स्ट्रक्चर्स तयार केली गेली. त्यातलं विहीर हे सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात मोठं स्ट्रक्चर आहे. तर राजस्थानमध्ये जोधपूरमध्ये असलेला तुर्जी का जालरा म्हणा किंवा चांदबाव म्हणा, चांदबावडी, तर या गोष्टी ज्या आहेत या बारव किंवा स्टेपवेल विहीरच आहे, फक्त त्या विहिरीमध्ये लोकांच्या राहण्याची सोय होईल इतपत मोठ्या प्रमाणात केलंय, कारण त्या ज्या भागामध्ये पाणी एका ठराविक ठिकाणीच मिळतं त्या ठिकाणी माणसाची वस्ती असणं हे अगदी साहजिक आहे. आणि त्यातली चांदबावडी जी आहे ती असं म्हटलं जातं की ती भारतातली सगळ्यात जुन्या विहिरींपैकी वापरत असलेली एक विहीर आहे. म्हणजे ती 7व्या-8व्या शतकामध्ये बांधली गेली असं म्हटलं जातं, आणि ती आजही पूर्ण ताकदीने वापरात आहे. त्याचा अर्थ आपल्याकडे पूर्वजांकडे ती दूरदृष्टी होती, आणि त्यांनी जी स्ट्रक्चर्स बांधून ठेवली ती स्ट्रक्चर्स आणि त्यातलं पाणी आजही अवेलेबल आहे. पण आपल्याला एवढं सगळं समोर दिसत असूनही आपण त्याच्याकडे दुर्दैवाने दुर्लक्ष करतोय, किंवा आपल्याला लक्षातच येत नाही येते की हा एक मार्ग असू शकतो. ही महाराष्ट्रातली, मराठवाड्यातली दर्यापूरच्या जवळची म्हणजे अमरावतीच्या जवळची एक विहीर आहे. ही विहीर जमिनीखाली 5 मजले आहे, पण त्याच्या 3 बाजूंनी राहायची सोय आहे. जसं जसं पाणी खाली जाईल तसं माणसं खाली राहायला जाऊ शकतात, अशा पद्धतीची ही विहीर आहे. ही चांदबावडी मगाशी जे म्हटलं होतं की भारतातली सगळ्यात जुनी, जशी जगातली सगळ्यात जुनी सायप्रस जवळच्या एका आर्किओलॉजिकल साईटवरती मिळालेली उत्खननामध्ये, जी ख्रिस्तपूर्व 8400 वर्षापूर्वी बांधली गेली होती. त्यावेळेला लोकांनी दगडापासनं किंवा ओकच्या लाकडापासनं तयार केलेल्या ज्या विहिरी आहेत, 7000 वर्षापूर्वी ओकच्या लाकडापासून तयार केलेली विहीर आजही जर्मनीमध्ये आहे आणि ती वापरात आहे. तर या गोष्टी आपल्याला काय सांगतात की विहीर हा संस्कृतीच्या दृष्टीने, जलसंस्कृतीच्या दृष्टीने, जलस्रोत म्हणून एक खूप पोटेन्शियल, एक जास्ती क्षमता असलेला स्रोत आहे. आपण त्याच्याकडे अजूनही पुरेशा गांभीर्याने बघितलेलं नाही.
आता विहीरच का आणि विहीर आणि बोरवेलमध्ये बेसिक फरक काय आहे हे आपण बघूया. आपल्याकडे विहीर आणि बोरवेल या दोन गोष्टी आहेत. याच्यामध्ये अजून एक ट्यूबवेल नावाची गोष्ट असते जी उत्तरेकडच्या राज्यांमध्ये जास्ती प्रमाणात वापरली जाते. त्याच्यामध्ये साधारण 1-1.5 फुटाची धातूची ट्यूब असते, पाईप असतो. तो करतात कारण खूप माती असेल तुम्ही विहीर खणू शकत नाही, माती पडून ती बुजत राहते, म्हणून तिथे ट्यूब वापरली जाते. पूर्वी ते प्रिन्स किंवा काही मुलं जी ट्यूबवेल मध्ये अडकली म्हणायचे, ती 1.5 फूट व्यासाची विहीर असते म्हणून त्याच्यामध्ये लहान मूल जाऊन अडकू शकतं. आपल्याकडे विशेषतः कोकणामध्ये जिथे बॅसॉल्ट आहे, सह्याद्रीच्या भागात किंवा इतर कुठेही, तिथे ट्यूबवेल करण्या इतकं पॉवरफुल मशीनच नाहीये आणि त्यामुळे तिकडे खडक ड्रिल करायला बोर केलं जातं. त्यामुळे इकडे डावीकडे या डायग्राम मध्ये दिसेल ती विहीर आहे, जे मातीच्या वेगवेगळ्या थरातनं कठीण खडकाच्या थरापर्यंत जाते. बेसॉल्ट लागतं, बेसल रॉक. तिथे झालं की तिथनं पाण्याला बाहेर पडायला मार्ग मिळतो. आपण म्हणतो विहिरीला पाणी लागलं. पण बोरवेलच्या केसमध्ये काय असतं, जोपर्यंत दगड लागत नाही तोपर्यंत केसिंग पाईप टाकला जातो. त्यामुळे त्याच्या आजूबाजूला पाणी असेल तरी कळत नाही आणि मग तो दगड ड्रिल करून त्याच्या खाली असलेला पाण्याचा साठा शोधून आपण पाणी मिळवतो. हे विचार केला आपण तर विहिरीमध्ये एकूण पावसाचं पाणी जे पडतं, भूजलाचा भाग आहे, त्यातला 88-90% पाणी या खडकाच्या वरती असतं आणि 10 ते 12% पाणी खडकाच्या खाली वेगवेगळ्या ठिकाणी असतं. आपली सगळी मारामारी जी आहे पाण्यासाठीची, त्यातली बरीचशी मारामारी ही आपण 10 ते 12% पाण्यासाठी करतोय आणि सबसर्फेस वॉटर जे आहे 88 ते 90% जे अवेलेबल आहे ते चुकीच्या ठिकाणी बघितल्यामुळे किंवा बघितलंच न गेल्यामुळे आपण गमावतोय. काही उदाहरणं देतो तुम्हाला याच्यामध्ये. आता मी माडाचापडा नावाचं एक गाव होतं. तिथे एका खड्ड्यातनं लोक पाणी भरायचे. तो खड्डा डावीकडचा फोटो आहे, तो खड्डा दिसतोय कारण गावामध्ये एक विहीर होती आणि एक आश्रमशाळा होती. त्या आश्रमशाळेला ती विहीर गावकऱ्यांनी वापरायला दिल्यामुळे 400 गावकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न तयार झाला. त्यांना 5-5 किलोमीटर चालायला लागायचं पाण्यासाठी. तर योग्य जागा बघून आम्ही तिथे एक विहीर बांधली. त्या विहिरीमध्ये बांधली तेव्हापासून किमान 2 लाख लिटर पाण्यासाठा उपलब्ध असतो. त्याच्यावरती पाईपलाईन टाकली आणि लोकांना दारामध्ये पाणी मिळालं. म्हणजे त्या बायकांचं चालणं कमी झालं, एक पेरिनियल वॉटर सोर्स तयार झाला आणि त्यात एवढं पाणी चांगलं होतं की त्यातनं 50 हेक्टरवरती मोगरा लागवड झाली. तर मोगरा लागवडीचं वैशिष्ट्य असं आहे की एकरी साधारण 8 ते 10 लाखाचं त्याचं पोटेन्शियल आहे. तर पाणी आल्यावरती सबसर्फेस पाणी आहे जे विहिरीतनं मिळालं आणि त्याच्यापासून 50 हेक्टर क्षेत्रावरती फुलशेती आली. कमर्शियल इरिगेशनसाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि खानदेशाचा काही भाग, अशा ठिकाणी मॅक्झिमम विहिरी आहेत ज्याच्यातनं इरिगेशन केलं जातं. पण इरिगेशन करताना सबसर्फेस पाणी जास्ती काळ राहील यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजे, उदाहरणार्थ ज्या ओढ्यांवरती चेक डॅम्स किंवा काही गोष्टी बांधून पाणी थांबवणं, पाण्याचा प्रवाह थांबवला तर तो सबसर्फेस रिचार्ज होतो आणि मग तो आपल्याला विहिरीतनं काढता येतो. ही एक प्रोसेस आहे आणि एक सिस्टीम आहे. त्यामुळे तुम्हाला या गोष्टी जर नीट केल्या तर त्यातनं पुरेसा पाणी पुरवठा मिळू शकतो. बरं, हे गावातच करायला लागतं किंवा करता येतं असं आहे का? तर नाहीये. विहीर ही आजही शहरामध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगला परिणाम देऊ शकते. वाडिया कॉलेज कॅम्पसमधून पुण्याचा एक आम्ही प्रोजेक्ट केला होता. तर सरफेस एरिया 50,000 स्क्वेअर फूट आहे त्यांचा. तिथे एक ओपन वेल होती आणि मोठी 38 फूट व्यासाची विहीर होती. पुढचा एक बंधारा फुटल्यामुळे त्या विहिरीचं पाणी खूप कमी झालं होतं. मग आम्ही काय केलं की आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं. तिथे मिळणारं सगळं सरफेस वॉटर आणि रिफ्लॉक वॉटर रिचार्ज करून त्या विहिरीमध्ये हे केलं आणि जवळजवळ 30 लाख लिटर पाणी दरवर्षी ऍडिशनल त्या विहिरीमधनं मिळायला लागलं. बोरवेल मधनं एवढं पाणी मिळणं शक्य होत नाही कारण बोरवेलचा तेवढा जीव नसतो, त्याचं पोटेन्शियल तेवढं नसतं. विहिरीचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की ते तुम्हाला सबसर्फेस वॉटर तर मिळतंच, पण विहीर हे एक स्टोरेजचं एक माध्यम असू शकतं, स्रोत असू शकतो. 2 ते 3 लाख लिटर एवढा साठा विहिरीमध्ये राहू शकतो जर पाणी असेल तर. बोरवेलमध्ये तसं नाही. बोरवेल एक स्ट्रॉ आहे. जमिनीच्या खाली मिळणारं पाणी वरती ओढून घेण्यासाठी असणारं एक पाईप, त्याचं स्वतःचं पोटेन्शियल काही नाहीये आणि खालच्या रिझर्वायरचं पोटेन्शियल
जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी आपण कायम उपसत असतो. त्यामुळे विहिरीपेक्षा बोरवेल ही कायम धोकादायक आहे, कारण ती कधीही ड्राय होऊ शकते आणि प्रत्येक बोरवेल ही रिचार्ज केलीच पाहिजे. एक दुसरं एक उदाहरण आहे, बिरारीपाडा नावाचं गाव आहे. इथे जी गावामध्ये विहीर नव्हती, पण आम्ही योग्य जागा शोधली. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की ॲप्रोप्रिएट लोकेशन ही खूप महत्वाचं आहे. विशेषतः कोकणामध्ये जिथे वॉटर टेबल नाहीये पण वॉटर पॉकेट्स आहे. म्हणजे तुम्हाला कुठेही खणलं तर पाणी लागत नाही, एका ठराविक ठिकाणीच पाणी असू शकतं किंवा असतं. अशी ठिकाणं शोधणं, ते लोकेट करणं आणि आयडेंटिफाय करून तिथे योग्य ते काम करणं, असं केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगलं यश बघायला मिळू शकतं. एक याच्यात पावसाळ्यातला फोटो आहे आणि दुसरा उन्हाळ्यातला फोटो आहे, मे महिन्यातला फोटो आहे. तुम्हाला दोन्हीमध्ये पाण्याच्या पातळीमध्ये फारसा फरक दिसणार नाही. या विहिरीचं वैशिष्ट्य असतं तर ते विहीर 6 गावं या विहिरीवरती अवलंबून होती आणि विहीर ज्या मार्चमध्ये केल्यापासून प्रत्येक गावाला रोज एक टँकर पाणी 10,000 लिटरचं, असं 60,000 लिटर पाणी दररोज 100 दिवसासाठी त्या गावांमध्ये वापरलं गेलं होतं. आणि आता तर पूर्ण वर्षभर त्या गावांमध्ये ही विहीर पाणी पुरवठा करते आणि त्यातलं मिनिमम वॉटर स्टोरेज आहे ते 2 लाख लिटर हा साठा आहे. जेव्हा 60,000 लिटर पाणी 6 गावांना जातं आणि 2 लाख लिटर हा साठा असतो, त्या उरलेल्या पाण्यातनं तुम्हाला इरिगेशन फॅसिलिटीज तयार करता येतात आणि त्यातनं गाव समृद्ध करता येतात. शहरामध्ये सिद्धिविनायक मंदिर आहे, त्याच्या इथे एक रिंगवेल केली, जिथे समुद्राजवळ आपल्याला विहीर करून खारं पाणी लागतं, फार खोल जाता येत नाही, बोरवेल तर करताच येत नाही. मग तिथे ऑप्शन काय, तर हा विहिरीचाच एक वेगळा प्रकार आहे ज्याला रिंगवेल म्हणतात. कॉन्क्रीटच्या रिंगपासून केली जाते. साधारण 10 फूट ते 20 फूटच्या दरम्यान त्याची खोली असते आणि 3 फूट किंवा 4 फूट व्यास असतो. या सगळ्या गोष्टी काय आहेत, तर जे सबसर्फेस पाणी आहे, जमिनीलगत असलेलं पाण्याचा साठा आहे, ॲक्विफर आहे किंवा त्याला जलचर असं म्हणतात, तर त्याची जलधारण क्षमता काय आहे याचा विचार करून ते पाणी टॅप करणं आणि ते पाणी टॅप करून वापरून आपली पाणी समृद्धता, जलसमृद्धता वाढवणं, यासाठी विहीर हा एक चांगला मोठा उपाय आहे. मग आपल्याकडे जशा विहिरींचे अनेक प्रकार आहेत, तसं पुण्याला आम्ही फर्ग्युसन कॉलेजला एक पायऱ्यांची विहीर किंवा बारव म्हणतात तशी बांधली आणि एक 17-18 पायऱ्या आहेत त्याला आणि 22-30 फुटाची विहीर आहे, 34 फुटाची, आणि त्यातला जवळजवळ 18 आणि 30 15 फुटाचा पाण्याचा कॉलम असतो. 55 एकराच्या त्या सगळ्या प्रिमायसेसला स्वतःचा जलस्रोत नव्हता. ही विहीर तयार केल्यामुळे त्यांना त्यांचा एक पेरेनियल जलस्रोत तयार झाला. प्रत्येक गोष्टीमध्ये पाणी आपल्याला लागतं आणि ते रोज लागतं. बोरवेल आपल्याला पाणी पुरवठा करू शकते, त्याला एक मर्यादा आहे आणि बोरवेल सगळीकडे यशस्वी होत नाही, कारण दगडाखाली, खडकाखाली असलेला पाण्याचा साठा किती आहे हे आपण सांगू शकत नाही. मगाशी मी म्हटलं तर 10 ते 12% फक्त पाणी असतं. त्यासाठी आपण सगळे मारामारी करतो. पण जर आपण तो आपला फोकस बोरवेलकडनं विहिरीकडे आणला, विहीर करताना थोडा खर्च जास्ती आहे, निश्चितच आहे, पण त्या खर्चामध्ये तुम्हाला पाण्याचा साठा करून मिळतो आणि सबसर्फेस पाणी जे सगळ्यात जास्ती प्रमाणात आहे, त्याची अवेलेबिलिटी जास्ती आहे, त्याचं पोटेन्शियल जास्ती आहे, तर ती गोष्ट आपल्याला सहज त्याचा वापर करून घेता येतो आणि आपल्याला पाणी मिळू शकतं. विहिरीला पाणी आहे याचा अर्थ ते टिकेल का, तर कोकणामध्ये त्याचं उत्तर नाही असं आहे. विशेषतः कोकणामध्ये तर अनेक वेळेला होळीची आणि पाणी संपल्याची बोंब एकाच दरम्यान साधारण मारली जाते, मार्चमध्ये वगैरे, कारण उतार असल्यामुळे पाण्याचा प्रवास हा डोंगरावर पडल्यापासून समुद्राकडे जात असतो. मग विहीर करताना त्या विहिरीला वर्षभर पाणी राहील यासाठी काय करता येऊ शकतं, असं काही करता येऊ शकतं का मुळात. पण आपल्याकडे काय होतं, एक विहीर कोरडी झाली की आणखीन 4 नवीन केल्या जातात, पण त्याच भागात केल्यामुळे आणि तेच सबसर्फेस पाणी वापरलं गेल्यामुळे सगळ्यांचंच पाणी एकदम संपतं. मग ते पाणी वाढवण्यासाठी काय करणं आवश्यक आहे, तर जमिनीमधला पाण्याचा साठा जास्ती काळ राहील यासाठी काही गोष्टी करणं आवश्यक आहे. आणि त्यातला एक भाग आहे हा सबसर्फेस बंद किंवा भूमिगत बंधारा. हा जमिनीच्या खाली बांधला जातो, योग्य ठिकाणी दगडापर्यंत जाऊन, विहिरीच्या खालच्या, प्रवाहाच्या खालच्या बाजूला. त्याने काय होतं, आता उजवीकडचा फोटो आहे, लाल बाण दाखवलाय
तो त्या भूमिगत बंधाऱ्याची जागा आहे आणि डावीकडच्या फोटोमध्ये तो भूमिगत बंधारा दिसतो तुम्हाला. तर ही जी विहीर होती त्या मालकाला आम्ही सांगितलं होतं की तू विहीर बांधून घे, कारण भूमिगत बंधारा बांधला की विहीर बांधायला तुला मिळणार नाही, वेळ मिळणार नाही. पण त्या गावामध्ये पाण्याचं एवढं दुर्भिक्ष होतं की एवढं पाणी असू शकतं किंवा राहू शकतं हेच त्याला पटलं नाही आणि त्याने तो आळस केला म्हणा किंवा टाळलं ते. आणि आता त्याच्यापुढे प्रश्न असा आहे की एवढं पाणी आहे तर मी विहीर बांधू कशी, आणि एवढं सगळं पाणी उपसणं ही काय प्रॅक्टिकली योग्य नाही आणि योग्य गोष्टी नाही एवढा पाण्याचा अपव्यय करणं. तर योग्य ठिकाणी भूमिगत बंधारा बांधला तर सबसर्फेस वॉटर किंवा ॲक्विफर आपण एवढा चांगला बनवू शकतो की त्याने वर्षभर पाणी मिळू शकतं. असं एक अजून उत्कृष्ट उदाहरण आहे, हे एकरीचा पाडा नावाचं गाव आहे. तर डावीकडे तुम्हाला दिसतंय एक विहीर आहे, विहिरीवरती पोल टाकलाय आणि त्याच्यावरती मुलगी बसून पुढे सरकते. याचं कारण उजवीकडचा वरचा फोटो बघितला तर दिसेल, पाणी एका कोपऱ्यात कुठेतरी खाली आहे, 40 फूट खाली. तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला विहिरीच्या मध्यावर यायला लागतं. म्हणून पाणी काढायची पद्धत काय, त्या पाईपवर पोलवर बसून सरकत सरकत मध्ये यायचं, भांडं भरायचं, परत सरकत सरकत विहिरीच्या काठावर यायचं आणि बादली भरायची आणि घेऊन जायचं. तिथे आम्ही भूमिगत बंधारा बांधला विहिरीपासून 100 मीटर खाली, आणि त्याचा परिणाम असा झाला की हे 2008 मध्ये केलेलं काम आहे. 2025 मध्ये 8 पासून 25 पर्यंत ती विहीर कधीही आटली नाही. किमान 15 फुटाचा पाण्याचा कॉलम त्याच्यामध्ये होता. मग लोकांनी काय केलं बघायचं म्हणून, वर्षभर पाणी आहे म्हटल्यावरती त्यांनी मातीची घरी होती ती विटा पाडून घरं पक्की केली, रस्ते कॉन्क्रीटचे केले, तलाव करून त्यात मासे सोडले, मत्स्यपालन चालू केलं, भाजीपाला चालू केला, फुलशेती चालू केली. आणि ते बघून आजूबाजूच्या गावांमध्ये पण अशा पद्धतीने काम करायला सुरुवात झाली. आणि 4 वर्षांनंतर तिथल्या 2-3 गावांनी मिळून 4 टन भेंडी एक्सपोर्ट केली, 2 टन मिरची एक्सपोर्ट केली. अर्थात त्या पाठीमागे तिथे त्यांचा हँडहोल्ड करणारी एक NGO पण होती. पण पाणी उपलब्ध झाल्यावर ज्या गावामध्ये मार्च नंतर पुरुष माणूस किंवा धडधाकट महिला गावात राहत नव्हती कारण पाणी नाही, मजुरीसाठी जायचे, त्या गावामधनं एखादा शेतीमाल एक्सपोर्ट होणं एवढा अपसाइड डाऊन चेन कशामुळे झाला, तर ते सबसर्फेस पाणी जे आहे ते टॅप केलं आणि त्याच्यामुळे झालं. विहीर हा एक ते एक स्ट्रक्चर आहे पाणी हार्वेस्ट करण्यासाठी, पाणी काढण्यासाठी आणि स्टोअर करण्यासाठी. पण ते जे पाणी मिळते ते कुठनं मिळते, तर ते सबसर्फेस आहे, जमिनीच्या खाली आहे, भूजल आहे, भूजलाचा भाग आहे. ते जर आपल्याला नीट सांभाळता आलं, त्यासाठी आपण योग्य काम केलं तर खूप मोठा फरक पडू शकतो. एक दापटी नावाचं गाव आहे, तिथे असंच आहे की एकदम रिमोट गाव आहे आणि तिथे बंधारे बांधले आणि त्या बंधाऱ्याला व्हेंट ठेवले, म्हणजे उघड जप बंद करणारे बंधारे ठेवले जेणेकरून गाळ साठत नाही, आणि ते विहिरीच्या खालतीही केलं. तुम्हाला उजवीकडचा खालचा फोटो आहे त्याच्यामध्ये दिसेल की विहिरीचं पाणी अर्थातच जमिनीच्या लेवलला आहे कारण समोर बंधाऱ्यात पाणी. फक्त जेव्हा आपण जमिनीच्या वरती बंधारा बांधतो तेव्हा त्याला खर्च जास्ती येतो, स्ट्रक्चर मोठं येतं आणि कोणाची तरी जमीन पाण्याखाली जाते. जेव्हा आपण भूमिगत बंधारा बांधतो तेव्हा कोणाची जमीन पाण्याखाली जात नाही, कारण तो शेताच्या एका बांधावरती असतो, बांधाला लागून असतो, आणि त्यामुळे त्या भागामध्ये शेती करता येते कारण ते पाणी जमिनीच्या खाली साठत असतं. जमिनीच्या पाणी खाली साठत असल्यामुळे त्याचा प्रेशरही त्या बंधाऱ्यावरती खूप येत नाही, दोन्ही बाजूनी माती असल्यामुळे, त्यामुळे स्ट्रक्चर तेवढं मोठं करायला लागत नाही. जमिनीच्या खाली पाणी असल्यामुळे त्याचे इव्हॅपोरेशन लॉसेस होत नाही. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय त्यामुळे की आपल्याकडे जो उपलब्ध साठा आहे, जो भूजलाच्या 80% किंवा त्यापेक्षा जास्ती आहे, तो टॅप करावा. बोरवेल ही अगदीच नाईलाज असेल तरच करायची गोष्ट आहे आपल्याकडे, विशेषतः आपल्याकडे. जर आपल्याकडे पाऊस चांगला आहे आणि मातीची जलधारण क्षमता मध्यम स्वरूपाची आहे, खूप चांगली असं नाही, जशी काळ्या मातीमध्ये पाणी थांबतं तसं आपल्याकडे थांबत नाही, पण एवढ्या पावसामध्ये आपल्याकडे तेवढं पाणी थांबायला लागलं तर तेही योग्य होणार नाही. त्यामुळे निसर्गाने तो बॅलन्स सांभाळलेला आहे आणि त्या पद्धतीने ही स्ट्रक्चर्स ठेवलेली आहे. विहीर मग त्याचे वेगवेगळे आकार आहेत किंवा त्याच्या पायऱ्या किती, एका बाजूने पायऱ्या असेल
त्याला काय म्हणायचं, 3 ठिकाणून असेल तर त्याला काय म्हणायचं. पूर्वी लिंब किंवा साताऱ्याच्या इकडे लिंब नावाचं गाव आहे, तिकडे एक विहीर आहे, त्याच्यावरती 12 मोठा चालायच्या. त्या 12 मोठांवरती ते पाणी वेगवेगळ्या ठिकाणी शेतांसाठी वापरलं जायचं. तर विहीर हा एक बहुआयामी म्हणजे मल्टी डायमेन्शनल का आहे, तर ते एका घरापासून गावापर्यंत आणि एका शेतापासून सगळ्या गावाच्या इरिगेशन पर्यंत लागणारा पाणी पुरवठा करण्याची क्षमता असणारा एक स्रोत आहे. त्याच्यामध्ये साठवण क्षमता पण आहे, ज्याच्यामध्ये झरे असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये ज्याचा स्वतःचा जीव आहे, स्वतःचं पोटेन्शियल आहे. फक्त पावसाचं पाणी साठवून ज्याला बुडके म्हणतात आदिवासी भागामध्ये, तसं नाहीये की ते 3 महिन्यामध्ये संपणार आहे. जिथे सबसर्फेस वॉटर जास्ती प्रमाणात थांबवता येणं शक्य आहे किंवा नैसर्गिकरित्या त्या पाण्याची पातळी तेवढी राखणं शक्य आहे, अशा ठिकाणी म्हणजे आपल्याकडे जवळपास सगळीकडेच विहीर हा सगळ्यात फायदेशीर आणि ॲप्रोप्रिएट म्हणजे सगळ्यात योग्य प्रकारचा एक स्रोत आहे, जलस्रोत आहे, जो पूर्णपणे मॅनमेड आहे. वॉटर मॅनेजमेंटची सुरुवात जमिनीतलं पाणी शोधण्याने झाली. मग त्याच्यामध्ये अनेक प्रकार, अनेक बदल होत ते बोरवेल पर्यंत आलं. पण तरीही विहिरीमध्ये जे पोटेन्शियल आहे, विहिरीमध्ये जी सेफ्टी आहे, सेफ्टी अशा दृष्टीने की बोरवेलमध्ये तुम्ही खाली जाल तसं फ्लोराईड आणि बाकी गोष्टी वाढत जातात, विहिरीमध्ये तो भाग नाही. फक्त विहीर करताना एकच गोष्ट महत्वाची आहे की त्याच्यामध्ये सबसर्फेस पाणी असल्यामुळे त्याच्या आजूबाजूला कुठेही वेस्ट वॉटर जाणार नाही, सांडपाणी मुरणार नाही एक ठराविक अंतर, याची काळजी घेण्याची गरज आहे. पण ती अर्थात परत इथे हा भाग आला की तो स्रोत खराब का होतो, त्याला उत्तर माणूसच आहे. जर मी माझ्या पाण्यासाठी एखादा स्रोत तयार करतोय तर तो चांगला राखायची जबाबदारी पण माझी आहे. हे जोपर्यंत परत आपल्याला कळत नाही, आता ही सरकारची जबाबदारी आहे असं म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा आपली जबाबदारी काढून घेतो. तसं न होता प्रत्येक पाण्याचा स्रोत जो आहे तो माझ्यासाठी आहे आणि तो राखणं हे माझं काम आहे. हे जोपर्यंत आपण आपल्या मनाशी ठरवत नाही आणि नुसतं ठरवत नाही, त्याच्यासाठी योग्य प्रकारे पावलं उचलत नाही, तोपर्यंत जलसमृद्ध होणं हे खूप कठीण आहे आणि पाणी टंचाईचा सामना आपल्याला करायलाच लागणार आहे. थोडक्यात काय की जलस्रोत हे वेगवेगळे आहेत, पृष्ठभागावरचे वेगळे आहेत, भूजलाचे सुद्धा 2 भाग आहेत की डीपचे आहे, जे खोल आहे त्याच्यासाठी बोरवेल आहे, जे बाकी आहे त्याच्यासाठी नुसती विहीर आहे. त्यातला विहीर हा रोग सगळ्यात मला सुवर्ण मुद्दे असल्यासारखा वाटतो. याचं कारण असं आहे की जेवढा सरफेस एरिया जास्ती असेल पाण्याचा तेवढं बाष्पीभवन जास्ती होणार आहे आणि त्यामुळे तुम्ही किती मोठा तलाव केला, काही केलं तरी त्यातनं उडून जाणारं पाणी आहे त्याची क्वांटिटी ही जास्ती असणार आहे. आणि बोरवेलचा विचार केला तर ते एकूण भूजलाच्या 10 ते 12% आहे. मग या दोन्ही गोष्टी सोडून किंवा त्या गोष्टींचा फार अतिरेक न करता जर आपण मधला मार्ग स्वीकारला आणि योग्य जागा शोधून योग्य आकाराची विहीर जर आपण करू शकलो किंवा केली आणि त्याचा नियोजनपूर्वक जर वापर केला तर आपल्याला आजही जलसमृद्ध होणं शक्य आहे. अनेक गावांमध्ये आम्ही हे करू शकलोय. अर्थात गावकऱ्यांच्या आणि हे टीमवर्क आहे, कोणी एक माणूस किंवा एक संस्था करते असं नाही, का करू शकते असं नाही, पण योग्य ठिकाणी योग्य काम केलं तर आजही आपल्याला विहीर हा जलस्रोत आहे, हा केवळ डोमेस्टिक यूज म्हणजे घराच्या कामासाठी नाही तर इरिगेशन म्हणजे कमर्शियल प्लांटेशन किंवा काय नगदी पिकं आणि शेतीसाठी सुद्धा एक महत्वाचा जलस्रोत होऊ शकते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपला जो फोकस बोरवेलकडे जास्ती आहे तो थोडासा परत आपल्याला विहिरीकडे केला पाहिजे. आहेत त्या विहिरी वाचवणं आणि नवीन विहिरी करणं, या 2 गोष्टी केल्या तर आजही आपल्याकडे एवढा पाऊस आहे की आपल्याला वर्षभर पुरेसा पाणी पुरवठा अव्याहतपणे देऊ शकण्याची त्या स्रोतामध्ये क्षमता आहे. आज वेळ कमी आहे आणि त्यात एक आउटलाईन फक्त हे करायची होती आणि त्यामुळे विहीर हा एकच जलस्रोत घेऊन आपण माझं बोलणं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर. तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने विहिरीचं कन्झर्वेशन का आवश्यक आहे याविषयी आपल्या पार्टिसिपंट्सना मार्गदर्शन केलं.
आपल्याकडे काही प्रश्न आले आहेत, ते मी जस्ट वाचून दाखवते. पहिला प्रश्न असा आहे, मंगेश वेदपाठक यांनी विचारला आहे, काही विहिरी अर्बनायझेशनमुळे कचरा टाकल्याने किंवा जागेचा वापर करण्यासाठी किंवा अतिक्रमणामुळे बुजल्या गेल्या आहेत, त्यासाठी त्या पुनर्जीवित करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील? बुजल्या गेल्या आहेत म्हणजे पूर्णपणे बंद करून त्याच्यावरती स्लॅब घातला असेल तर कठीण आहे, पण ते माती पूर्ण घालून त्यांनी जर बंद केलं असेल तर ती नवीन विहीर करणं हाच एक उपाय आहे, कारण ती काढून करणं म्हणजे नवीन करण्यासारखंच आहे. पण अनेक ठिकाणी हल्ली मी बघतोय, म्हणजे बिल्डर्समध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जागरूकता यायला लागली की ते जुना वाडा असेल आणि त्याचं रिडेव्हलपमेंट होणार असेल तर हल्ली बिल्डर विचारतात की विहीर आहे ती वाचवता येणं शक्य आहे का, आणि तसं असेल तर ते केलं पण जातं. अर्थात हे साईड स्पेसिफिक आहे, म्हणजे बुजवली गेलेली विहीर परत करता येऊ शकते, फक्त ती फाउंडेशनच्या कुठे आहे, आसपास आहे का, किंवा ते करण्यासाठी प्रॅक्टिकली योग्य जागा आहे का, म्हणजे ते करणं योग्य आहे की नाही आणि मग कसं करायचं या गोष्टींचा अभ्यास करून करता येऊ शकेल, पण असं आपल्याला रिवाईव्ह करता येणं शक्य असतं. थँक्यू सर. पुढचा प्रश्न आहे, अल्लाद दांडेकर सरांनी विचारला आहे की शहरी किंवा निमशहरी भागामध्ये सोसायटीमधील विहिरी मार्च किंवा एप्रिलमध्ये लवकर आटत असतील तर त्यावर उपाययोजना करणे शक्य आहे का, आणि असल्यास काय करावे लागते? आता याच्यात दोन भाग आहेत. ते विहिरींबद्दल बोलतात. विहीर हा सबसर्फेस आहे, म्हणजे तुमच्या जमिनीमधलं वॉटर टेबल जसं खाली जातं तसं खाली जाणारी गोष्ट आहे. त्यामुळे याच्यामध्ये विहिरींना रिचार्ज करून खूप जास्ती फायदा होतो असं नाही, कारण पावसाळ्यामध्ये सगळीकडेच वॉटर टेबल हे जमिनीच्या म्हणजे भूपृष्ठाच्या जवळ आलेलं असतं. पण याच्यात सुद्धा आपल्याला जागा बघून ते जे सबसर्फेस वॉटर आहे तो ॲक्विफर स्ट्रेंथन करता येईल का हे ठरवून त्याप्रमाणे काम केलं तर विहिरी रिचार्ज करता येतील. बोरवेल मात्र 100% रिचार्ज करता येतात. धन्यवाद सर. पार्टिसिपंट्स पैकी अजून कोणाला प्रश्न असतील तर त्यांनी हँड रेस करून विचारायला हरकत नाही. एक प्रश्न जस्ट मी विचारते की एकदा बुजवलेली विहीर परत तयार करता येते का? हा, बुजवली म्हणजे ती काय असतं, बऱ्याच वेळेला विहीर बुजवताना त्याच्यामध्ये सगळं ते जुन्या बांधकामाचं रॅबिट आणि काय काय टाकून किंवा नको असलेल्या सगळ्या गोष्टी घालून ते बुजवलं जातं. अनेक वेळेला त्याच्यामध्ये काही केमिकल्स असतील म्हणा किंवा काही गोष्ट असतील तर त्याचं सीपेज काही आहे का हा एक फॅक्टर होतो त्याच्यामध्ये. अदरवाईज बुजवलेली विहीर परत करता येते किंवा ते नवीन विहीर करण्यासारखंच आहे त्याच्यामध्ये, कारण ती एकदा बुजवली की ती बांधकाम आहे त्याच्यावरती पण त्याचा परिणाम होतोच. त्यामुळे त्याच्या बाजूला किंवा जवळपास जागा योग्य शोधून तज्ञाच्या मार्गे एक नवीन विहीर करणं हा सगळ्यात चांगला उपाय आहे. त्याच्यामध्ये नवीन विहीर करणं शक्यच नसेल किंवा जागाच नसेल आणि आहे ती रिवाईव्ह करायची असेल तर तीही करता येणं शक्य आहे, पण कदाचित मग त्याचा खर्च किंवा त्याच्या ओव्हरऑल काय साईज बद्दल किंवा डायमेन्शन बद्दल विचार करायला लागेल कदाचित, पण ते जागा बघितल्याशिवाय नाही सांगता येणार. विहिरीच्या बाबतीत किंवा पाण्याच्या बाबतीमध्ये हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की इथे टाईप मॉड्यूल असं काही नाहीये. विहीर एकच असली तरी सुद्धा किंवा कशा प्रकारे कुठे आणि किती असावं त्याचे डायमेन्शन काय असायला पाहिजे हे साईट स्पेसिफिकच ठरवायला लागतं आपल्याला. ओके, थँक्यू सर. बालावलकर सर तुमचा प्रश्न विचारू शकता. शहराच्या तलावांच्या मध्ये जर पाणी असलं भरलेलं तर त्याच्या सभोवतालच्या परिसरात असलेल्या विहिरींचं पाणी भरपूर असतं का, म्हणजे त्या पाण्याचं एकमेकाशी कनेक्शन असतं का? हो, जर तलावाची टाकी झाली नसेल म्हणजे त्याच्या बाजूनी जर कॉन्क्रीटिव्ह वॉल पक्की बांधली नसेल तर तलाव आणि आजूबाजूच्या विहिरी याचं एकमेकांची नातं आहेच. एक साधं उदाहरण बघा, आपण कुठल्याही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गावात गेलो ना तर गावाचा एक तलाव असायचा पूर्वी, त्या तलावाच्या बाजूला मंदिर असायचं आणि जोपर्यंत ते तलावात पाणी आहे तोपर्यंत गावातल्या सगळ्या विहिरींना पाणी असायचं, बिकॉज दे शेअर सेम ॲक्विफर. सबसर्फेस पाणी दोन्हीकडे असल्यामुळे जोपर्यंत तलावाला पाणी आहे तोपर्यंत विहिरीला पाणी आहे. तलावाचं पाणी संपलं की तलाव खोल आहे का विहीर खोल आहे याच्यावरती पहिलं काय आटेल ते अवलंबून आहे. पण हे शिवाजी पार्कच्या जवळपास आम्हाला आढळलेला आमचा एक काय निरीक्षण आहे किंवा अनुभव असा आहे की शिवाजी पार्कचं जेव्हा रेनवॉटर हार्वेस्टिंग केलं तो तलाव नाहीये पण तो एवढी मोठी जागा आहे की 15 कोटी लिटर पाणी पडतं त्याच्यावर, तर ते आम्ही त्याच्या बाजूनी सगळीकडे रिचार्ज केलं होतं बाउंड्रीच्या पेरीफेरीच्या बाजूने, आणि त्याच्या आजूबाजूला जेवढ्या रिंगवेल आहेत बाजूच्या सोसायटीमध्ये किंवा बंगल्यांमध्ये त्याचं पाणी वाढलं.
म्हणजे ते समर्थ जे कॉर्नरला एक व्यायामशाळा आहे शिवाजी पार्कच्या, त्याला खारं पाणी असायचं पूर्वी, त्याला पाणी गोड व्हायला लागलं. तर याचा निश्चित संबंध आहे. याचं कारण ते आपण वरती काय भिंती घातल्यात, कंपाऊंड वॉल घातल्यात किंवा प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत, खालचं आपल्याला काही माहित नाहीये ना, ते एकच असतं सबसर्फेस पाणी. आणि ते लेयर्स कशी गेले, आतले दगड कसे आहेत, जिओलॉजी काय, याच्यावरती अनेकदा ठरतं. पण आमचा अनुभव असा आहे की विहीर असेल तर तलावाच्या बाजूला विहीर असेल तर तलावाचा वापर, तलावाच्या काय पाण्याचा परिणाम विहिरीवरती असतो, म्हणजे विहिरीला त्याचा नेहमी बेनिफिट होत असतो. धन्यवाद सर. एक शेवटचा प्रश्न आपण आता घेऊ आणि त्यानंतर आपण आपल्या पुढच्या अनाउन्समेंट्सकडे वळूया. अल्लाद दांडेकर सरांचाच प्रश्न आहे की त्यांनी लिहिलंय की तुम्ही खूप उत्तम कार्य करीत आहात, तर महाराष्ट्र शासनाकडे तुम्ही महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हावा यासाठी काही संपर्क साधला आहे का? फार पूर्वी गेलो होतो मी, 16-17 वगैरे असेल, आठवत नाही आता मला. पण बऱ्याच वेळेला होतं काय की जेव्हा मोठ्या सिस्टीम मध्ये काम करायला लागतं तेव्हा लोकांची एक मानसिकता असते की टाईप मॉड्यूल्स लागतात. म्हणजे धोरण तयार करणं सुद्धा आपल्याकडे टाईप मॉड्यूल्सला खूप महत्त्व दिलं जातं. आणि काय दुर्दैवाने म्हणा किंवा माझी लिमिटेशन म्हणा, पण माझ्या दृष्टीने जलसंधारणासाठी असं टाईप मॉड्यूल नाहीये, हे साईट स्पेसिफिक करायचं काम आहे. आणि मग साईट स्पेसिफिक करायचं काम असेल तर त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स खूप येतात, जे टेंडरिंगसाठी आणि बाकी गोष्टींसाठी कदाचित प्रॉब्लेमॅटिक ठरत असतील. पण एक व्यवस्थित बोलणं होऊन, प्रेझेंटेशन होऊन, पण दुर्दैवाने पुढे काही घडलं नाही त्याच्यामध्ये. पण वेगवेगळ्या NGOच्या माध्यमातून, त्यांच्या बरोबरीने आणि CSRच्या ह्याच्यातनं आम्ही हे काम करतोय आणि सुदैवाने त्याला काय समाधानकारक यशही मिळते अनेक ठिकाणी. तर कदाचित हे बघूनच लोकांची, मी चळवळ म्हणत नाही ऍक्च्युली, कारण मला चळवळ हा शब्द तसा काय निगेटिव्ह याच्याकडे जाणारा वाटतो, पण योग्य मार्गाने जाणारी चळवळ असं म्हणू शकतो आपण त्याला, ती झाली, लोकांची मोहीम झाली ही, आणि लोकांनी स्वतःच याच्यामध्ये पार्टिसिपेशन करायला सुरुवात केली अंडर द गायडन्स ऑफ एक्सपर्ट. तर जलसंधारण हे आजही सोपं आहे. निसर्ग तुम्हाला सांगत असतो, आपण ऐकायला कमी पडतोय, समजून घ्यायला कमी पडतोय, कारण आपलं कनेक्ट नाही राहिलेला. तर तो कनेक्ट झाला तर होईल. सरकारी पातळीवर मात्र माहिती नाही मला हे कधी होऊ शकेल ते. पण असेल याच्यामध्ये काही होण्यासारखी गोष्ट असेल तर मला निश्चित आवडेल, कारण जेव्हा धरणाचा भाग होतं तेव्हा निश्चितच ते इम्प्लिमेंट मोठ्या प्रमाणावर होतं आणि त्याचा इम्पॅक्टही आपल्याला सगळीकडे बघायला मिळतो, हे निश्चित. येस सर, ओके, थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा खूप खूप आभार की आज एवढं छान काय विचार किंवा अनुभव शेअर करायला संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार. येस, धन्यवाद सर. आपण आता थोडं अनाउन्समेंट्स आहेत पर्यावरण दक्षता मंडळाच्या, त्याकडे वळूया. आपल्यापैकी सर्वांना माहितच असेल की आता 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळभूमी दिन आहे, वर्ल्ड वेटलँड्स डे. तर त्याच्या निमित्ताने आपण एक पक्षी निरीक्षणाचा ट्रेल ऑर्गनाईज केला आहे ठाणे खाडीच्या इथे. तर ठाणे ईस्टला KC कॉलेजच्या इथे आपण सर्व भेटणार आहोत सकाळी 6:45 वाजता, आणि तिथून आपण पक्ष्यांविषयी जाणून घेणार आहोत त्या भागातल्या. तर सर्वांनी नक्की या ट्रेलला उपस्थित राहावे अशी सर्वांना विनंती आहे. खाली दिलेल्या क्रमांकावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मी हे पोस्टर आपल्या ग्रुपवर देखील शेअर करते. तर तुम्ही सर्वांनी नक्की या ट्रेलला उपस्थित राहावं. आणि त्याच्या आधी म्हणजे साधारण 2 फेब्रुवारीच्या निमित्तानेच आपण 2 दिवसाची नॅशनल कॉन्फरन्स करणार आहोत वेटलँड डेच्या निमित्ताने. तर ती 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी या 2 दिवस असणार आहे. 31 जानेवारीची कॉन्फरन्स ऑनलाईन मोडवरती असेल आणि 1 फेब्रुवारीची ऑफलाईन असेल, जी कलिना कॅम्पसमध्ये होणार आहे 10 ते 5 या वेळेमध्ये. तर या कॉन्फरन्सला देखील तुम्ही सर्वांनी नक्की उपस्थित राहावे. अजून आपल्या ठाणे खाडीविषयी आपण काय करू शकतो किंवा अजून कन्झर्वेशन त्या खाडीचं कशा प्रकारे करता येईल याविषयी आपण या कॉन्फरन्समध्ये जाणून घेणार आहोत. विविध विद्यार्थी किंवा शिक्षक जे या विषयामध्ये रिसर्च करत आहेत तिथे येऊन त्यांचे पेपर्स देखील मांडणार आहेत. आणि आपल्याकडे बरेच एक्सपर्ट्स आहेत, त्यांचं मार्गदर्शन देखील आपल्याला या कॉन्फरन्समध्ये लाभणार आहे. तर सर्वांनी नक्की 31, 1 आणि 2 म्हणजे 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारी हे 3 दिवस नक्की पर्यावरण दक्षता मंडळासाठी बुक करून ठेवा आणि या दोन्ही कार्यक्रमाला तुम्ही नक्की उपस्थित राहावं अशी सर्वांना विनंती आहे. पुढचं सेशन जे आहे आपलं सत्ता म्हटल्याप्रमाणे पाणी या विषयावरती आपण जाणून घेत आहोत. तर पुढचं शुक्रवारचं सेशन जे आहे ते नद्यांचे महत्व या विषयावरती होणार आहे आणि अविनाश हरड सर जे आहेत ते आपल्याला याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तर आपण पुढच्या शुक्रवारी नक्की भेटूया संध्याकाळी 4 वाजता. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.